हाय गाईज, इच्छाच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. मुलांना स्कूलला सोडल्याच्या नंतर मी आता जस्ट माझं सगळं काम आवरून झालंय आणि मी सगळं काम गाणी ऐकत ऐकत करत असते. माझं रोजचंच आहे ते शेड्यूल. मी सॉन्ग लावते आणि नंतर मग सगळे कामं करते. तर आता मला जेवण बनवायचं आहे आणि जेवण बनवून असं विचार केला की आज घरी कोण नाही आहे, मिस्टर बाहेर गेलेत माझे. म्हणून म्हटलं थोडेसे रील्स बनवून घेते. बघूया, इकडे डाळ वगैरे चढवते गॅसवर आणि इकडे तयारी करते. कारण मला 1:45ची गाडी आहे. आज मुलांना मला आणायला जावं लागेल कारण मिस्टर बाहेर गेलेत. कारण ते येतात महिन्याभरासाठी, तर ते महिनाभर मुलांना जा वगैरे तेच करतात. कारण ते इथे राहत नाही, बाहेरगावी असतात जॉबसाठी. तर ते आता आले तर ते ये जा करतात. पण आज ते अनफॉर्च्युनेटली बाहेर गेलेत आणि मला खूप कंटाळा येतो. कधीतरी असं वाटतं नाही जावं बाहेर. कारण ते आल्याच्या नंतर थोडासा आराम असतो. मी सगळी घरातलीच कामं करते, मग बाहेर जात नाही मुलांना आणायला वगैरे किंवा भाजी आण वगैरे. अजिबात घरच्या बाहेर पडत नाही, सगळं फक्त घरातलंच करते. कारण मी वर्षभर पूर्ण बाहेरची कामं घरातली कामं ही सगळी वर्षभर मी एकटीच करते ना. त्यामुळे मी 1 महिना जेव्हा ते येतात ना, सगळे 1 महिन्याचं काम त्यांच्यावर. आणि आता मी थोडेसे रील्स बनवायचा प्रयत्न करते, बघते माझं होतं काय. कारण 11 वाजले, 11-12 1 घंट्यात मी काय करणार मला कळत नाही आहे. विचार करते आता काय नाही करत. स्कूलमधनं आल्यावर ते येणार. थोडंसं करते, पटकन जेवण बनवते ने थोडेसे रील्स बनवते. मला थोडं ना घरी कोण नसलं ना तर रील्स बनवायला ओके ओके वाटतं. नंतर कोण असेल तर मग असं वाटतं की म्हणजे ॲक्टिंग येत नाही, आतून ॲक्टिंग येत नाही. मग असं कोणतरी आहे ते आपल्याकडे बघतंय असं होतं. मग इकडे मशीन लावले भरायला, मशीनचं वेस्टेज पाणी ते भांडी धुवायला वगैरे होतं. कढई, नाश्त्याची कढई आहे. तर बघू काय बनवायचं, अजून विचार नाही केला. कुकर वगैरे इथे ठेवला आहे, तयारी तर सगळी केली आहे. तर काय समजत नाही काय करू. डाळच करावी लागणार आणि काहीतरी भाजी. आल्यावर भात घालते गरम गरम भाजी. ओ माय गुडनेस, भाजी काहीच नाही आहे. भाजी काहीच नाही आहे. आता काय करू, कडधान्य बनवते. चल काहीतरी कडधान्य बनवते. ॲपल टाकलं धुवायला, टॅमॅटो पण एकच आहे. तर मिस्टर आले की त्यांना सांगते भाजी आणायला. लाईट नव्हती लावली, काळोखातच व्हिडिओ बनवत होती वेड्यासारखी. ठीक आहे, मी आवरून घेते, कुकर वगैरे लावते, भाजी काहीतरी बनवते आणि भात आल्यावर. आणि फ्रेंड्स, मी रेडी झाले आहे व्हिडिओ बनवायला. ही साडी घातली आहे, ब्लाऊज वेगळा घातला आहे, पण ठीक आहे, छान वाटतो आहे. पुन्हा रेडी झाले. आता फक्त केस सोडले की बडाबट व्हिडिओ बनवते आणि पळते मुलांना आणायला. कशी वाटते साडी कशी वाटते मला सांगा गाईज. काळ दिसतो, एवढं उजेड दिसत नाही. मला नाही आवडत मग मिररमध्ये बघायला. तर फ्रेंड्स, माझे रील बनवून पण झाले आणि मी भाजी काय नाही बनवली. डाळ आणि भात माझा लावून झाला आहे. आता मी जाते स्कूलला मुलांना आणायला. तिकडनं आणल्याच्या नंतर भाजी गरम गरम बनवेन काहीतरी. म्हणजे मला घेऊन यावी लागणार आहे भाजी, कारण घरात भाजी काय नाही. म्हणून मी म्हटलं भाजी आल्याच्या नंतर बनवते. कारण भाजी शिवाय घालायच्या घाले डाळ भात जात ना. आमचा तर, माझा नाही जात, बाकीच्यांचा एक बार जाईल तरी. मला लोणचं फोनचं आवडत नाही, लोणचं नाही, तुमचे पापड नाही, मला भाजी लागते. तर काही चला, मी आता जाते मुलांना घ्यायला स्कूलमध्ये. इकडे डाळ ठेवले, इकडे भात ठेवला, इकडे भात ठेवला, इकडे डाळ ठेवली. ही नाश्त्याची कढई आहे. सकाळी मी नूडल्स बनवले होते, हिची कढई आहे. कढई म्हणजे त्याच्यात काही नाही आहे, नाश्ता संपला आहे. कढई ह्याच्यासाठी ठेवली आहे की जुगाड. चला, मग मी भेटते तुम्हाला. स्कूलला जाते मुलांना घ्यायला.
ऊन बघा काय लागतंय फ्रेंड्स. शी बाबा, मला ना बाहेर पडूसं नाही वाटत या उन्हातून. कड़कती धूप, मुझे इस दोपहर को जाना पड़ता है बच्चों को लाने. फ्रेंड्स बहुत गुस्सा आ रहा है अभी. कधी मला गाडी चालवायला येईल, म्हणजे मी पटकन जाऊन गाडीत बसेन आणि पुर करून जाईल आणि घेऊन येईन मला. ब्लॉगमध्ये टाकणार. हाय फ्रेंड्स, स्कूलवरून आलोय. आता मी भाजी आणली आणि ती मी भाजी बनवते आहे भेंडीची. भाजायला टाकले आता. कांदा बिंदा चिरले ती, कारण ऊन एवढं लागतं बाबा. खूप ऊन असे चटके बसत होते ना चेहऱ्याला. अजून पण हे गालपट माझे असे गरम गरम लागतात मला. आज मी फ्रीजमध्ये फायनली आज मी फ्रीजमध्ये बॉटल ठेवली आहे भरायला. नाही मी इकडे केला, सॉरी बॉटल भरायला नाही, थंड व्हायला ठेवले. स्वरा बाहेर आली ना, त्याच्यामध्ये गडबडले माझे शब्द. तर गाईज असा गेला माझा आजचा दिवस. सो गाईज लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. बिझी बाय गाईज. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. टाटा बाय बाय.